नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र कलाकार नितीन. मित्रांनो, आज विंचूर कांदा मार्केटला आहे. मी दुपारूनच्या 17 लावी वार शुक्रवारी. बघू आज नेमकं आता बिग लाईन आवक झाली, एक लाईन म्हणजे निम्म्याने निलाव झाले. बघू आज नेमकी बाजारभावाची काय परिस्थिती, काय भाव गेले पाहुणे. हो, काय भाव गेले? काय गेले? 700 रुपये गेले. 750 रुपये. कुठली गाडी? शिरसगाव. शिरसगावची गाडी. मित्रांनो, कांद्याची क्वालिटी बघा, 750 रुपये गेलाय. इकडं कोण शेतकरी आहे का? बरं, पुढं पाऊस आहे आपली का? काय गेली? 713 रुपये गेलाय. कुठली गाडी? काय बाजार काय वाटते आज? बाजार डाऊन हा, बाजारला डाऊन. किती ना डाऊन आहे आज? 400 रुपये डाऊन. 300-400 रुपये डाऊन वाटते ना. इकडे काय गेली पाहुणे गोल्टी? उलटी गेली 260 रुपये. 260 रुपये गेली. राहिले शेतकऱ्याला. हा, कुठली गाडी? गाडी आहे धनगरवाडीची. धनगरवाडीची गाडी. मित्रांनो, गोल्टीची क्वालिटी बघा, 260 रुपये गेली. आता याच्यामध्ये भाडं किती घ्यायचं शेतकऱ्याकडून? आपल्याला लाज वाटवायली आता ते भाडं सुद्धा घ्याय. बरोबर आपला गाडी धंदा आहे, शेतकरी बाजूला आहे समजा. ते तर आहे. शेतकऱ्याला काय शिल्लक राहणार? अवघड आहे. अवघड परिस्थिती आहे. आता किती भरेल ही गाडी उलटी आहे आपली? गाडी किती भरेल आपली? ही बसल तरी आता 10-12च्या आसपास. हा, बरं. म्हणजे काय काय बाजून काय शेतकऱ्याला काय राहणार? 2,500-3,000 रुपये येणार. 2,500-3,000 त्याच्यामध्ये 1100 भाडं जाणार त्याच्यावर. हा, 100 रुपये खर्च जाणार. राहिले किती शिल्लक त्याला? अवघड. 1000 रुपयाच्या 900 रुपये त्याला शिल्लक राहते एवढ्या गाडी माग. बाकीचं घर दिवसभरापासून ती गाडी भरून राहिली. अवघड. फुलवून कोणा थाणार या ना गाडी एवढ्या? त्याला परवडत नाही ना अशी. ते तर आहेच. हो, चला पुढं बघू. काय गेली? 655 गेलाय. मित्रांनो, कांद्याची क्वालिटी बघा. कुठली? मेंढीची गाडी का? पुढं बघू आपण. कुठली गाडी पाहुणे? शहाची गाडी का? काय भाव गेले? 600. मित्रांनो, 652 गेली. शहाची गाडी आहे. काय आज बाजार काय वाटते? आज अवघड परिस्थिती आहे. हा, खर्चाला माग झालाय ना. हा, त्यांची घेऊन आता त्यांचा ट्रॅक्टर आहे ना. काय गेला? 656 गेला. 656 गेलाय. मित्रांनो, कांद्याची क्वालिटी बघा. बाजार आज बऱ्यापैकी डाऊन वाटते. बऱ्यापैकी बाजारची परिस्थिती खूप वाईट झाली. खूप वाईट झाले. बाकीच्या खर्चाचा विचार केला तर विचार नाही, म्हणजे फक्त काढणे आणि लावणी याच्यातच खर्च मिटला कांद्याला. या वर्षी ऍव्हरेज एकरी 2 आणि 3 टेलरचे ऍव्हरेज आहे. एकरी 2-3 टेलर म्हणजे काय? 50 क्विंटल, 40 क्विंटल नाही, एक 80 क्विंटल. 60 ते 80. 60 ते 80. बरोबर. ते एकरी त्याला खर्च किती आहे आपल्याला? एकरी खर्च तो कमीत कमी 1 ते 1.25 लाखापर्यंत. 1,00,000-1,15,000 लाख खर्च. आता या भावामध्ये आपल्याला पैसा व्हायचा किती? नाही होणार तेवढा. हा, तेवढा खर्च वसूलच नाही. घरातूनच घालावं लागेल. घरातूनच घाला. अवघड आहे. बोला अजून काही 2 शब्द बोला. सरकारला काय काहीतरी मेसेज द्या. काहीतरी फार वाटोळ झालं. काय झालं? हा, काय सरकारला मेसेज काय देणार आहे? द्या काहीतरी, द्या लक्ष द्या म्हणा. आमच्याकडे फार वाटोळ झालं म्हणा आमचं. 100% लक्ष दिलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? कांद्याचं सोडा, बाकीचं बी पाहा ना. बऱ्याच गोष्टी द्राक्ष सोडले तर कुठंच बाजार नाही. असं मका आहे, बाजार सोयाबीन नाही, मकाला नाही, सोयाबीनला नाही. काहीच. आज काकडी शिमला झालं 100 आणि 150 रुपये कॅरेट विकली. तीच कांद्याची परिस्थिती. कारला, भोपळं, दोडकं तेच बाजार. खताची गोण काय महाग कितीला आहे? आता दिली 2200 रुपये. मग 50 किलोची गोण 50 किलोची. मग 4,042 रुपये क्विंटल खत आहे ना. आपले कांदे 700-800 रुपये. हे वास्तविक अवघड आहे. आपल्याला तरी 2,000-2,500 रुपये तरी बाजार पाहिजे होते. नाही, कमीत कमी आहे ना 1,500 ते 2,000. 1,500 ते 2. पुढं बघू आपण नेमकं. आपली गाडी. हा, बोला बरं पाहुणे, काय गेले आज आपले? 650 रुपये गेले. 650 रुपये गेले मित्रांनो. कांदा मागल्या हप्त्यात 1,550 रुपये झाले. 1,550 रुपये. हा, 650 म्हणजे 600-700 रुपये मार्केट डाऊन झालं. बरोबर आहे. दिवसेंदिवस मार्केट डाऊन होऊ राहिलं. काय परवडणार नाही शेतकऱ्यांना. बरोबर आहे. अवघड परिस्थिती झाली आता. शेतकऱ्याला उपासमारीची आणि आत्महत्येची वेळ येणार आहे आता. ते तर आहेच. खताच्या गोण्या, मालाच्या गोण्या काय भाव झाले? हे पोझिशन, मजूर भेटत नाही.
पाया पडू दंडी झाली सगळी. सगळे पाया पडत होते. किती राहिला अजून कांदा आपला? अजून 5-6 ट्रॅक्टर मस्त ट्रॅक्टर आहे. त्याच्यात हे आपलं काय ती नुकसान होऊन जाणार आहे, हायजीत लेवल होणार आहे. हाय भाऊ तिकून टाकावं लागणार गारपीट मधीच हा मग काय निसर्ग. हा? निसर्गानं शेतकऱ्यांचं हाल चालवले आणि भावानं शेतकऱ्यांचे हाल चालवले. अवघड परिस्थिती. सरकारनं लक्ष द्यावं, बाकी काहीच धोरण नाही आमचं. ते तर आहेच. नाही काही तर बाजार किती पाहिजे आपल्याला बुवा तरी? बाजार कमत नाही काही तर 1000-1500 रुपये बाजार टिकून राहायला पाहिजे. एवढं तरी राहिलं पाहिजे. त्याच्यात नाही राहत पण मग पण हा तेवढं 1500 होईना. पर्यंत मागल्या हप्त्यात 1500 रुपये जायले. असं आता नाही काही तर 650 रुपये म्हणजे लय डिफरन्स पडला ना. खर्च तरी वसूल झाले हा, पाहिजे. असं. नाही काही खर्च. धन्यवाद. पुढं बघू आपण. पाहुणे काय गेलं ट्रॅक्टर आपला? काय गेला आपला? 2 वक्कल आहे का? नाही हो, काय काय भाव गेला? 56. 556 गेलाय. कुठला ट्रॅक्टर? नांदगावचा ट्रॅक्टर आहे का? काय हो? युट्यूबला चालू आहे लाईव्ह. हा? युट्यूबला लाईव्ह चालू आहे. अरे काय धंदे म्हणा ये, बोला. काय खरं नाही म्हणा. काय म्हणा पार वासुदेव करून ठेवलं म्हणा, आमचे ठोकून दिले म्हणे सगळे. लाल केलं लाल. चालून सोडून कार्यक्रम झाला. हा. आपला काय गेला? एवढा मोठ्याला मान आणून काहीच उपयोग नाही यांचं वालं. तिथं आहे ते. इकडे काय गेला आपला? बोला आता काय गेला? 516 रुपये. 516 रुपये गेलाय मित्रांनो. कांद्याची क्वालिटी बघा एकदम. कांद्याला कलर आहे. सुपर कांदा आहे. कुठले शेतकरी? नांदगावचे शेतकरी. परिस्थिती जाम झाली आज मार्केटची. तर मित्रांनो आपण बघितलं ही आपली आजची विंचूर कांदा मार्केटची दुपारूनची बाजारभाव होते. 500-600 पासून तर 700-800 पर्यंत बाजार गेले. म्हणजे 1000 रुपये आज नाहीचे आणि कोणत्या 200-300 रुपये गेले. तुम्ही बघितलं असतं. तर रोजच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कलाकार नितीन. धन्यवाद.